हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण टेट एक्झाम 2025 या संदर्भात अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत। आणि स्वतः MSc पुणे म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या वेबसाईटवर अधिकृतरित्या टेट एक्झाम 2025च्या संदर्भात माहिती दिलेली आहे। तर तीच सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला टेटसाठी टेट टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि टेट टेस्ट सिरीज विकत घ्या। पूर्णपणे आपण जो काही अभ्यासक्रम आहे ना, त्या अभ्यासक्रमानुसार ही टेट टेस्ट सिरीज दिलेली आहे। तसंच बालमानसशास्त्राचं ई-बुकसुद्धा उपलब्ध आहे, शैक्षणिक मानसशास्त्राचं। आणि टेट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्ससुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उद्या उपलब्ध होणार आहे। तर या ठिकाणी पहा, MScPune.in ही जी आपली वेबसाईट आहे तशाची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांची, तर त्यांनी वेबसाईटवर जी माहिती दिली ना, तीच माहिती आपण या ठिकाणी पाहूयात। मी थोडं रिफ्रेश करतो। तर इथे पहा, माहिती आता येईल आपल्याला। काय दिलेली आहे माहिती, तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा 2025चे नियोजन लवकरच परीक्षा परिषदेमार्फत करण्यात येत आहे। तरी पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असे आवाहन करण्यात येत आहे। आता या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी दिलेलं आहे की टेट जी आहे टेट एक्झाम 2025 ती लवकरच होणार आहे। आता लवकर म्हणजे कधी होईल, तर साधारणपणे असा अंदाज आहे की मे महिन्यामध्ये टेट परीक्षा होण्याची शक्यता आहे। आता फार दिवस आपल्याला भेटणार नाहीत। मागच्या वेळेस जसे अतिशय कमी दिवस मिळाले होते तसेच अतिशय कमी दिवस यावेळेससुद्धा मिळणार आहेत। त्यामुळं जे पात्र उमेदवार आहेत, पात्र म्हणजे काय, तर 1ली ते 8वीपर्यंतसाठी TET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि 9वी ते 12वीसाठी TETची गरज नाही। नुसतं B.Ed असेल तर 10वीपर्यंत चालेल आणि मास्टर आणि B.Ed असेल तर आणि M.Ed असेल तर 12वीपर्यंत तुम्हाला परीक्षा देता येते। परंतु 1ली ते 8वीपर्यंत मात्र TET असणं आवश्यक आहे। तर ही पात्रता वगैरे सर्वांना माहिती आहे, तरी पात्रतेचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवूयात। पण जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी मात्र आता तयारीला लागा। टेट परीक्षा होणारच आहे आणि ही परीक्षा झाल्यानंतर मग किती दिवसांनी परीक्षा होईल याची गॅरंटी नाही। त्यामुळं आता ही शेवटची संधी आहे असं गृहीत धरून छानपैकी अभ्यास करा आणि शिक्षक व्हा। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।